SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 60,957 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी गेलेले आहे। तर टोकन नंबर तुम्ही बघू शकता SRPF युनिट 20 वरणगाव आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा जो टोकन नंबर आला आहे 60,957 आलेला आहे आणि तुम्ही ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 60,957 एवढा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी 60,957 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे आणि हे सर्व काही अपडेट जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला प्रूफ सहित या ठिकाणी दाखवणार आहे। प्रत्येक फॉर्मची मी तुम्हाला या ठिकाणी प्रूफ दाखवणार आहे। त्याचबरोबर जे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, ज्यामध्ये कारागृह शिपाई, बॅट्समन, चालक, त्याचबरोबर SRPF या सर्व घटकाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कुठे किती अर्ज आले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपला माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून द्या, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर तुम्ही बघू शकता त्यानंतर जे आहे प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर। तर प्रिझन कॉन्स्टेबल नागपूरला तुम्ही बघू शकता नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर तुम्ही अर्ज क्रमांक बघू शकता 36,534 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला बघू शकता तुम्ही। या ठिकाणी जे नागपूर कारागृह आहे, नागपूर प्रिझन आहे, तर या ठिकाणचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे 36,534 आहे आणि त्याचबरोबर ज्या नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 53,045 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी नागपूर कारागृह या ठिकाणी गेलेले आहे। एक लक्षात ठेवा। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाला आतापर्यंत 53,045 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेल्या बघू शकता तुम्ही नागपूर कारागृहाला। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 20 वरणगावला जे आहे 60,957 एवढे अर्ज आलेले आहे। त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता CP मुंबई आहे। CP मुंबईचा जो फॉर्म आहे आता त्या ठिकाणी भरलेला आहे। तर या ठिकाणी जो ॲप्लिकेशन नंबर आले CP मुंबईचं तर बघू शकता 2,09,455 एवढा या ठिकाणी अर्ज या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे जे CP मुंबई आहे। CP मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी वाईज जास्त जागा त्या ठिकाणी, त्यामुळे सर्वात जास्त जे विद्यार्थी फॉर्म भरत आहे CP मुंबईला भरत आहे। आणि त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे CP मुंबईचा आणि जो या ठिकाणी जो ॲप्लिकेशन नंबर आला होता 1,65,200 एवढा ॲप्लिकेशन नंबर आला होता आणि CP मुंबई पोलीस भरतीचा जो टोकन नंबर आलेला आहे तर 2,09,455 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे। तर जे CP मुंबई आहे तर CP मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले 2,09,455 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला। एक लक्षात ठेवा। तर 2.5 लाखाच्या वरत तुम्ही आता ज्या कंडिशनला या ठिकाणी धरून चला की 2.5 लाखाच्या वरत जे फॉर्म आहे CP मुंबई या ठिकाणी पडलेले आहे। त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP अमरावती ग्रामीण आहे। SP अमरावती ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 14,543 अर्ज क्रमांक या ठिकाणी जो टोकन नंबर आहे जे SP अमरावती ग्रामीण आहे। तर SP अमरावती ग्रामीणला आतापर्यंत 14,543 प्लस अर्ज आतापर्यंत SP अमरावती ग्रामीण या ठिकाणी आलेला आहे बघू शकता तुम्ही। या ठिकाणी जे SP अमरावती ग्रामीण आहे आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो SP अमरावती ग्रामीणचा जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 11,019 प्लस एवढा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। आणि त्याचबरोबर जे आहे अमरावती ग्रामीणचा जो या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे तर तो जवळपास या ठिकाणी 14,000 बघू शकता 543 एवढा आलेला आहे। तर अमरावती ग्रामीणला 14,543 अर्ज आले। त्यानंतरचं जे आहे तर तुम्ही बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे जे नाशिक ग्रामीण आहे। तर नाशिक ग्रामीणला पोलीस कॉन्स्टेबल चालकचं पद आहे। तर या ठिकाणी 19,417 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेला आहे नाशिक ग्रामीण चालकला। आणि जो या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर जो आला होता 16,582 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक आला होता आणि तो टोकन नंबर तुम्ही बघू शकता 19,417 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे जे SP नाशिक चालकचं पद आहे। तर या ठिकाणी 19,417 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी बघू शकता, हा माझ्या मित्रांना या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तर त्याचा टोकन नंबर बघू शकता। तर हा जो फॉर्म आहे तर ह्या बॅट्समनचा फॉर्म आहे, वाशिम बॅट्समनचा हा फॉर्म आहे। एक लक्षात ठेवा। तर वाशिम बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज आलेला आहे टोकन नंबर तुम्ही बघू शकता वाशिम बॅट्समनचा 1425 एवढा टोकन नंबर आलेला आहे जे वाशिम बॅट्समन आहे। तर वाशिम बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज गेले 1425 प्लस अर्ज आतापर्यंत वाशिम बॅट्समन या ठिकाणी गेलेला आहे। एक लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही वाशिम बॅट्समनला 1425 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी वाशिम बॅट्समनला आलेले आहे। SP जालन्याला आतापर्यंत 7,435 प्लस अर्ज आलेले आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर SP बीडला जर पाहिला आपण तर 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत SP बीडला या ठिकाणी गेलेले आहे। पुणे सिटी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 44,000च्या वरत म्हणजे 50-60 हजाराच्या वरत आतापर्यंत पुणे सिटीला या ठिकाणी अर्ज गेलेले आहे। लक्षात
त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे हिंगोली SP चालकचं पद आहे, ड्रायव्हर SP हिंगोली चालक, तर बघू शकता या ठिकाणी 8,734 अर्ज आतापर्यंत. जे ड्रायव्हरचं पद आहे SP हिंगोली चालक, तर या ठिकाणी 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत हिंगोलीमध्ये आलेला आहे. बघू शकता तुम्ही हिंगोली चालकचा हा फॉर्म आहे. तर या ठिकाणी हिंगोली चालकला या ठिकाणी फॉर्म भरलेला SP हिंगोलीला. तर या ठिकाणी जो टोकन नंबर आलेला 8,734 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे तर बघू शकता तुम्ही त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहे CP मुंबई रेल्वे आहे युनिट, तर CP मुंबई रेल्वे युनिटला जर आपण पाहिलं तर 37,731 अर्ज आतापर्यंत आलेला आहे. जे CP मुंबई रेल्वे युनिट या ठिकाणी जे आतापर्यंत फॉर्म गेले आहे 37,731 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मुंबई रेल्वे युनिटला 37,731 प्लस आतापर्यंत या ठिकाणी अर्ज आले. लक्षात ठेवा. तर पाहता सर्वांनी एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपल्या इंस्टाग्रामची आयडी गोपाल वानखडे 120 तर इंस्टाग्रामच्या आयडीवर तुम्ही जो पण पोलीस भरतीचा फॉर्म ज्या पण जिल्ह्यामध्ये भरला असेल तर मला तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा किंवा असा ईमेल जरी पाठवला तरी चालते. आणि जे पण विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी ईमेल पाठवणार आहे, फोटो पाठवणार आहे त्यांच्या फॉर्मचा, तर त्यांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही सपोर्ट करणार आहे. जे पण त्यांच्या समस्या आहेत त्यांना आपण रिप्लाय त्या ठिकाणी देणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचे जे माहिती आहे ते सर्व जे विद्यार्थी मित्रांनो ब्लर या ठिकाणी केली जाणार आहे. तर हे 1-2 दिवस जे विद्यार्थी मित्रांनो सहकार्य करा, कारण की एकच दिवस या ठिकाणी राहिलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर मला पाठवून द्या. आज जर फॉर्म भरला असेल तर जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार. मुंबई बॅट्समनला आतापर्यंत 1100 प्लस अर्ज गेले आहे. CP पुणे सिटीला आतापर्यंत 2,500 प्लस अर्ज गेलेले आहे. बॅट्समनला हे बॅट्समनचे पद आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी CP नागपूर सिटी आहे. तर CP नागपूर सिटीला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी CP नागपूर सिटीचा जो या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे CP नागपूर सिटीचा, तर 25,974 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत CP नागपूर सिटी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 25,974 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. तर CP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 25,974 अर्ज गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP नवी मुंबई बॅट्समनला 250 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नाशिकचा आहे, नाशिक कारागृह बघू शकता तुम्ही या ठिकाणी. नाशिक कारागृह बघू शकता, नाशिक प्रिझन आहे. तर नाशिक प्रिझनला आतापर्यंत जे अर्ज गेले 41,339 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी गेले. प्लस तुम्ही धरून चला, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जे नाशिक प्रिझन आहे, नाशिक प्रिझनला 41,339 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे संभाजीनगर बॅट्समनला 500 प्लस अर्ज गेले. SP यवतमाळ बॅट्समनला 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. त्याचबरोबर गोंदिया बॅट्समनला 1000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. त्याचबरोबर जे सोलापूर बॅट्समनला सुद्धा 800 प्लस अर्ज गेले. त्यानंतर CP मीरा भाईंदरला कॉन्स्टेबल या ठिकाणी बघू शकता चालकचं पद आहे CP मीरा भाईंदरला. तर 18,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला, 14 ते 18,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज आताच्या कंडिशनला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता मुंबई कारागृह आहे. मुंबई कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला होता तो हा 57,866 आला होता. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो. मुंबई कारागृह, तर बघू शकता मुंबई कारागृहाचा जो टोकन नंबर आहे 77,402 एवढा टोकन नंबर आला. ॲप्लिकेशन नंबर 57,866 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे जे मुंबई शहर आहे तर या ठिकाणी धरून चला 80,000च्या वरती या ठिकाणी गेल्या, 85,000च्या वरती तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता CP मीरा भाईंदर कॉन्स्टेबल आहे. तर तुम्ही बघू शकता 30,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालकचं पद आहे CP पुणे सिटीचा आहे. तर या ठिकाणी 22,407 अर्ज होतं, पण आतापर्यंत तुम्ही धरून चला 30 ते 35,000च्या वरती आतापर्यंत CP पुणे सिटी चालक या ठिकाणी गेलेले आहे. एक लक्षात ठेवा. त्यानंतर हा SP जळगावचा फॉर्म आहे. SP जळगावला आतापर्यंत 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत जे जो टोकन नंबर होता 20,311 होता, पण आतापर्यंत धरून चालला 27,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूरला जे अर्ज गेले 10,000च्या वरती अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आले. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आजच्या व्हिडिओचा थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.